नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. अनेक दिवस दांडी मारलेल्या पावसाने शनिवार रात्रीपासून दमदार हजेरी लावली. रविवारी पहाटे पावसाचा जोर आणखी वाढला आणि पनवेल परिसरातील गावांना या मुसळधार पावसाचा फटका बसला. सखल भागात पाणी शिरले होते. आदई, कळंबोली, पडघे या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. दरम्यान रायगड जिल्ह्यात शनिवार रविवार झालेल्या मुसळधार पावसाचा रोहा, पोलादपूर, महाड येथील गावांना फटका बसला. पनवेल आणि परिसरात शनिवारपासून पावसाने आपली संततधार सुरू ठेवली होती. शनिवार आणि रविवार वीकेंड असल्याने अनेकांनी पावसाचा आनंद घेतला. दरम्यान पनवेल शहरातील तालुका पोलीस ठाणे परिसर, मिडल क्लास सोसायटी, टपाल नाका, ठाणा नाका, लाईनाळीमध्ये पाणी साचले होते. कळंबोली वसाहत, कामोठे वसाहत या ठिकाणी तसेच आदई गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले पाहायला मिळाले. पद्मश्री डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दत्त टेकडी कुरुळ येथे प्रतिष्ठानचे प्रमुख सचिनदादा धर्माधिकारी यांच्या हस्ते वृक्ष लागवड मोहिमेची सुरुवात करण्यात आली. पद्मश्री डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांची 8 जुलै रोजी पुण्यतिथी असते. त्यानिमित्ताने डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाच्या वतीने दत्त टेकडी कुरुळ येथे वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिष्ठानचे प्रमुख सचिनदादा धर्माधिकारी यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी राहुलदादा धर्माधिकारी, स्वरूपा धर्माधिकारी, स्वराली धर्माधिकारी, अन्विता, आराध्या, अक्षरा, श्रेयन यांनी ही वृक्ष लागवड केली. पनवेल महापालिका क्षेत्रात शनिवार रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्या अनुषंगाने महापालिकेमार्फत आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी मदत कार्य सुरू करण्यात आले. या कक्षामार्फत एकूण 1200 मनुष्यबळ कार्यरत करण्यात आले आहेत. महापालिका हद्दीतील सर्व प्रभागांमध्ये पाणी साचलेल्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी पंपिंग मशीन बसवण्यात आले आहेत. प्रभाग समिती क पनवेल कार्यक्षेत्रातील पटेल मोहल्ला येथील 70 आणि कोळीवाडा येथील 90 भूखस्त नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यांना पनवेल महापालिकेमार्फत चहा, पाणी आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पनवेल महापालिकेमार्फत वैद्यकीय विभागामार्फत पनवेल प्रभागामध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी नागरिकांची तपासणी करत आहेत. तसेच या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. शाश्वत ऊर्जा पद्धतींसाठी एक ऐतिहासिक कामगिरी म्हणून पनवेलमधील कल्पतरू रिव्हरसाईड हाऊसिंग सोसायटीच्या इमारत क्रमांक 3 आणि 4 मध्येही सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात आली आहे. या प्रणालीचे अनावरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. कल्पतरू सोसायटीमध्ये बसवण्यात आलेली सौर ऊर्जा प्रणाली ही 300 किलोवॅट क्षमतेची असून केवळ पनवेलमध्येच नाही तर संपूर्ण नवी मुंबईतील सर्वात मोठी आहे. हा प्रकल्प इंजिनिअरिंगने 3 महिन्यांच्या विक्रमी वेळेत अंदाजे 1,20,00,000 रुपये खर्चून पूर्ण केला आहे. यामुळे वीज बिलांवर सुमारे 70 लाख रुपयांची वार्षिक बचत होणार आहे. कळंबोली वाहतूक शाखा हद्दीत स्टील मार्केटमध्ये कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिभाऊ बांदकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साठे आणि कर्मचाऱ्यांनी माल वाहतूक करणारे युनियनचे मालक आणि मालक यांची मीटिंग घेऊन लोक अदालतच्या अनुषंगाने आपले वाहनावरील पेंडिंग चलन भरण्याबाबत तसेच न्यायालयाकडून सदर घटल्यावरून कमीत कमी दंड आकारणी होईल या संदर्भात प्रबोधन करून सूचना दिल्या. स्टील मार्केटमधील सर्व्हिस रोडवर फक्त सिंगल लेनवरच वाहने पार्क करणे, वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना दिल्या. 2 एसटी बसची समोरासमोर धडक होऊन 36 जण जखमी झाले. जखमींमध्ये दोन्ही बसचे चालक वाहकांचा समावेश आहे. जखमींवर अलिबाग येथील
जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अलिबाग रेवदंडा मार्गावर आक्षीजवळ हा अपघात घडला. अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती, त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली होती. अलिबाग आगाराची अलिबाग रेवदंडा ही एसटी बस अलिबाग आगारातून रेवदंड्याकडे जाण्यास निघाली होती. मुरुड आगाराची मुरुड भांडूप ही एसटी अलिबागच्या दिशेने येत होती. दोन्ही बस अलिबागपासून सुमारे 4 ते 5 किलोमीटर अंतरावरील नवेदर बेली ते आक्षी गावादरम्यानच्या वळणावर आल्या असता 2 बसेसची समोरासमोर धडक झाली. यात 36 जण जखमी झाले. रयत शिक्षण संस्थेचे लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात मोखाडा येथील प्राचार्य डॉक्टर LD भोर हे सेवानिवृत्त झाले. या निमित्त महाविद्यालयात सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्राचार्य डॉक्टर LD भोर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन YT देशमुख, सचिव प्राचार्य ST गडदे, रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉक्टर JP जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर AN चांदोरे, डॉक्टर यशवंत उलवेकर, प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला भोर यांच्यासह इतर मान्यवर आणि शिक्षक उपस्थित होते. यावेळी शाळेच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उरण वाहतूक शाखेतर्फे अवजड वाहतूक करणाऱ्या चालकांना वाहतुकीच्या सुरक्षेबाबत प्रबोधनपर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी वाहन चालकांनी अवजड वाहने चालवताना सीट बेल्टचा वापर आवश्यक आहे, मोबाईलवर संभाषण न करणे, मद्यप्राशन करून गाडी चालवू नये याबाबत प्रबोधन करण्यात आले. उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी जासई, चिर्ले, जांभूळपाडा, वैश्वी, धुतोम, दिघोडे, पागोटेसह गोदाम परिसरातील असलेल्या पार्किंगमध्ये जाऊन वाहतूक सुरक्षेबाबत आवश्यक प्रबोधन केले जात असल्याची माहिती दिली. उरण तालुक्यातील अक्कादेवी धरणाच्या धबधब्यावर फेसळणाऱ्या पाण्यात मजा लुटण्यासाठी पावसाळ्यात दरवर्षी चिरनेर येथील अक्कादेवीच्या माळरानावर जुलै महिन्यात पर्यटकांच्या आनंदाला पारावर उरत नाही. यंदा पावसाची समाधानकारक बरसात झाली. मात्र उरण तालुक्यात 5-6 दिवसात पाऊस सक्रिय झाल्याने चिरनेर येथील अक्कादेवी येथील 3 डोंगरांच्या कुशीत असलेल्या धरणात पाणी ओसंडून वाहू लागले आहे. या परिसरात पावसाळ्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. नवी मुंबई, पनवेल आणि उरण तालुक्यातील पर्यटकांना काही अंतरावर असलेल्या या अक्कादेवी धरणावरील धबधब्यावर मौज मजा करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने आणि येण्या जाण्यासाठी विशेष अडचणी निर्माण होत नसल्याने या ठिकाणी पावसाळ्यात पर्यटक येण्याला पसंती देत आहेत. अभिनवच्या नावलौकिकाला साजेसा उपक्रम अभिनव महिला मंडळांनी हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांची नोंदणी करून घेणे आणि मुख्यमंत्र्यांची माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत माता भगिनींकडून आवश्यक कागदपत्रांची शहानिशा करून विनामूल्य फॉर्म भरून घेऊन सामाजिक कार्याचे आवड मंडळाने चालू ठेवली आहे. या दोन्ही गोष्टींमुळे मतदात्यांची आणि माता भगिनींची होणारी पायपीट आणि आर्थिक बाबींची बचत केली जात आहे. अभिनव महिला मंडळ, मिरची गल्लीचा राजा यांनी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमामुळे लाभार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.